अशा पद्धतीने मात्र आणि आपल्या घरामध्ये देव पाहिजे, फक्त सातच देव पाहिजे. आता एक दादांनी आणलं सुभाष दादांनी आणलं कुलपुरुष आणलं. गणपती बाप्पा, महादेवची पिंड, लंगडा देव, रंगनाथ, अन्नपूर्णा माता, कुलदेवता तुळजाभवानी माता, कुलपुरुष आपल्या सातव्या दादांची वडील आठवी दादा आणि खंडोबा कपड्यात गुंडळून ठेवा. बस एवढेच देव ठेवा. 7 दिवसात अनुभव घ्या. आणि देवांना मात्र धुवायचं नाही, फक्त फुलांनी पाणी शिपडायचं, स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. बस अशा पद्धतीने करा, अनुभव घ्या आणि तुम्ही स्वतः अनुभव सांगा. म्हणून अशा पद्धतीने मात्र देवस्थान आणि संडास बाथरूम हे ते मात्र वायू कोपऱ्याकडं, एक तर वायू कोपऱ्याकडं उत्तरेकडून नाही तर पश्चिमेकडून पाहिजे याच्यामध्ये. आता कधी कधी तुम्हाला फक्त ते सांगितलं आम्ही, एक 2च मिनिटात मला स्पष्टीकरण देतो. जसं मात्र पश्चिम आणि पूर्व, पश्चिम आणि पूर्व याच्यामध्ये 30 फुटाचं अंतर आहे. 30 फुटामध्ये 10-10 फुटाचे 3 टप्पे करायचे. इकडूनच्या बाजूला सुद्धा हे 10-10 फुटाचे 3 टप्पे राहतात. इकडूनच्या बाजूला 10-10 फुटाचे 3 टप्पे, तसेच इकडून 10-10 फुटाचे 3 टप्पे. म्हणजे पूर्व पश्चिम 3 टप्पे आले ते दक्षिण पण उत्तरेकडून पण राहतात. आणि पूर्वेकडून दक्षिण उत्तर हे 3 भाग आले तर असेच मात्र वरतून पण राहतात. मग मध्य सेंटरचा भाग पूर्वेकडचा सूर्यनारायणचा, दक्षिणेकडचा पितरांचा, पश्चिमेकडचा देवी देवतेचा आणि उत्तरेकडचा पैशावाले देवतेचा. आता इकडं मात्र क्रॉसमध्ये 10 फूट पूर्वेकडून 10 फूट उत्तरेकडून क्रॉसमध्ये तो ईशान्याचा. विहीर, बोरिंग, पाण्याची टाकी मात्र त्या भागात आली पाहिजे. ती पाण्याची टाकी जर या मधल्या भागात जर शिरली ना, खड्डेच खड्डे होत राहतील. इकडूनची मात्र जर पाण्याची टाकी जर मात्र ह्या मधल्या याच्या जर शिरली ना, पाण्याची व्यवस्था सूर्यनारायण भगवान म्हणजे अग्नी देवता, अग्नी त्यांचं वाकडं असतं, छत्तीस आकडं असतं. म्हणजे इकडं पूर्वेकडे पण पाण्याची व्यवस्था नको. आता तशाच पद्धतीनं तर तो वायू कोपरा 10 फूट. साखर पडली म्हणजे मंगलला आमंत्रण द्यायची गरज नाही. घाण पडली तर तिथं माशा आपाप येतात. हे तुमच्या दररोजच्या जीवनातले अनुभव आहे. आपण जेवताना, लहान मुलं जेवताना, वाढताना अन्न खाली पडतं ना, त्याला आपण खरकट समजतो. तिथं माशांना सांगावं लागत नाही की इथं या म्हणून. घाणीपाशी माशा, साखरीपाशी मुंग्या आपाप येतात. तशाच पद्धतीनं शास्त्र पद्धतीनं घरातली व्यवस्था असली ना, देवाच्या शक्तीला शोधायची गरजच नाही. देवाची शक्ती तुम्हाला शोधत तुमच्या घरी. मग शास्त्र पद्धतीने व्यवस्था कशी, एवढं नेसाचा केस एवढं सांगत बसणार नाही, फक्त शेंडे कतरून सांगणार. जय बाबाजी भक्त शिव टिकडी ह्या चॅनलला कार्यक्रम पहा. शास्त्र पद्धतीने घरातली व्यवस्था बस या पद्धतीने बघा, तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. आणि त म्हणजे तपिलं तुम्ही ओळखून घेणार, तुम्ही हुशार. शास्त्र पद्धतीने घरातली व्यवस्था ही आपण कालच्याच मार्गदर्शनातून सांगितलं. दिशाबद्दल प्रत्येक दिशेचं महत्व वेगळं. तसं इथं सुद्धा सगळ्या गोष्टी मात्र आपल्याकडेच. तुझं आहे, तुझं पशी परी तू जागा चुकलास आणि तुमच्यातलंच तुम्हाला दाखवायचं. आरसा नवीन काही दाखवित नाही, आपला चेहरा दाखवतो. बॅटरी नवीन काही दाखवित नाही, जे आहे तेच दाखवत. दिवा पण नवीन काही दाखवित नाही, जे आहे तेच दाखवतो. तसं आम्ही पण नवीन काही दाखवित नाही, जे आहे तेच दाखवतो. परमेश्वराने तुमच्यात जे ठेवले. म्हणून घरातली व्यवस्था व्यवस्थित नसेल तर तिथं मात्र परेशानी होते. तर इथं मात्र आता जरा
त्याच्यासाठी आता व्यवस्था व्यवस्थित नसली तर त्याच्यासाठी पर्याय. बाबाजींनी एक साधा सोपा उपाय मात्र काढलाय, संकल्प नारळाचा. एखादा सरकारी कागद जर करायचं असलं ना, त्याच्यात किती सतर्क राहावं लागतं. सरकारी कागद करायचं, मोदी सरकारनं आपलं कार्ड काढलं, आधार कार्ड. आधार कार्डवर आपले सगळे जन्मतारीख सगळं लिहिलेलं का नाही, जन्मतारीख. पण आधार कार्डवर आपल्या नावाला काना लागला, काना. जिथं काना नव्हता तिथं काना लागला. नुसतं तेवढाच काना काढता काढता आपण काना होऊन गेलो, पण काना निघाला नाही. तो लागलेला काना काढता काढता काना काना होऊन गेला, पण तो काना निघाला. तशाच पद्धतीनं देवाच्या समोर सुद्धा आपण जे नारळ वगैरे ठेवतो ना, संकल्प नारळामध्ये या गोष्टी सांगायच्या का, घरामध्ये कुठल्याही प्रकारची दोषबाधा असो, व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळं घाणीपाशी माशा, साखरीपाशी मुंग्या आपोआप येतात. शास्त्र पद्धतीने घरात व्यवस्था असली की देवाची शक्ती तुम्हाला शोधत येणार. अशी काही व्यवस्था व्यवस्थित नसेल आणि त्याच्यामुळं जर अशा पद्धतीची परेशानी असेल तर ती सगळी दोषबाधा नष्ट हो, दूर हो. आणि आपलं व्यवस्थित चालू राहिलं का कोणाला चांगलं सहन होत नाही. या गोष्टी आपल्याला माहिती नसेल. 2 घास सुखात खायचे दिवस आले का काही परेशानी होऊन जाते. मग इथून मात्र तुम्ही सतर्क राहायचं. ह्या आजच्या मार्गदर्शनातून तुम्ही सतर्क राहाल, सावध राहाल तुम्ही. का कुठल्या गोष्टीत कसं सावध राहायचं आपण, का आपण जातो ना, चालतो ना, चालण्याच्या जाण्याच्या रस्त्यामध्ये कुठंतरी काहीतरी वस्तू पडते, पण दररोजच्या धावपळीमुळे मात्र आपल्याला काय त्याच्यात लक्ष राहत नाही. त्या वस्तूवरती पाय पडला, ती वस्तू ठुकरली, ती ओलंडली ना, तर तिथून तुमचा पाय मागे ओढला जाणार. हत्ती सगळ्यांनी पाहिलेला हत्ती. हत्ती पाहिलं, कोणता हत्ती पाहिलं तुम्ही? हत्ती कोणता पाहिला? तो हत्ती पाहिला का? तो छोटा हत्ती, तो छोटा हत्ती का सोंडीचा पाहिला? सोंडीचा नाही पाहिला, तो छोटा हत्ती पाहिला तुम्ही. तो सोंडीचा हत्ती, त्या हत्तीचे कान मात्र असे करत असते. असे कामून करते ते कान. हत्तीला एवढी मुंगी मारते. एवढा मोठा हत्ती, त्याला एवढी मुंगी त्याच्या कानात गेली ना, हत्तीला मारते. म्हणून मात्र त्याचे कान असे करते, सपोर्ट राहते एकदम अशी. मुंगी जर तिथं गेली ना, तिचा कार्यक्रमच. मुंगीला कानात जाऊ देत नाही हत्ती. आणि ते काय बा एकदा हलवले का मग बंद होतं असं काही नाही, त्याचे कायमचे चालूच राहतं. असे पहा तुम्ही हत्तीचे. म्हणून मात्र हत्तीला एवढी मुंगी मारते. तशाच पद्धतीने आपली कागदपत्र लावायची पिन असते, बोंड असते तिला पाठीमागं. आता कागदपत्र लावायला पिनाचा